वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12 Physics Chapter 10 Magnetic Fields Due to Electric Current Part 3. Next point is moving coil galvanometer. Now this name itself indicates moving coil, means coil moves and magnetic field is fixed, constant. Now consider this diagram of this moving coil galvanometer. Here a galvanometer consists of a coil of several turns mounted, suspended or pivoted in such a way that it can freely rotate about a fixed axis in a radial uniform magnetic field. तर याच्यामध्ये ह्या डायग्राममध्ये पहा, ही रेक्टँगल कॉईल आहे. याच्यावरती n नंबर ऑफ टर्न्स असे वाउंड केले असतात ह्या रेक्टँगल कॉईलचे. आणि ही रेक्टँगल कॉईल एकतर पायव्होट केले असते किंवा सस्पेंड केले असते. सस्पेंड म्हणजे वरून असे अडकून ठेवले असते किंवा पायव्होट ह्या खाली का सपोर्टला पायव्होट करून ठेवले असते. अशा इन सच अ वे दॅट इट फ्रीली रोटेट्स अबाउट एक्स फिक्स ॲक्सिस. हा जे ॲक्सिस आहे या ॲक्सिस भोवती फ्रीली रोटेट होऊ शकते, रोटेट होऊ शकेल असं ह्या प्रकारे ॲडजस्ट केलं असतं. आणि हे जे दोन एन आणि एस हे जे मॅग्नेट आहेत हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आहेत. हे हॉर्स शू शेप मॅग्नेटिक पोल्स आहेत. हे हॉर्स शू शेप मॅग्नेटिक पोल्स याच्यासाठी आहेत की ते रेडियल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्स शू शेप आहे. हा डायग्राममध्ये पहा, हा साईड व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे वरून आपण जर पाहिलं तर असं दिसेल, आपल्याला साईडनं पाहिलं तर आपल्याला असं दिसेल. हे कन्स्ट्रक्शन ऑफ दिस मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे. A soft iron cylindrical core makes the field radial and strong. आता इथं दिसते पहा, ह्यामध्ये ही सॉफ्ट आयर्नची एक डिस्क असते. त्या सॉफ्ट आयर्नच्या डिस्कवरती ही वायर जी आहे रेक्टँगल कॉईल ही वाउंड केली असते. ही जी रेक्टँगल कॉईल आहे इथं ही सॉफ्ट आयर्नच्या डिस्क आहे. आता सॉफ्ट आयर्न ज्यामध्ये कशासाठी वापरले तर सॉफ्ट आयर्न जे आहे हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवतं, इन्क्रीज करतं, म्हणून आपण इथं सॉफ्ट आयर्न कोर वापरलेला आहे. आणि ही डिस्क आहे ह्याच्यावरती ही रेक्टँगल कॉईल वाउंड केलेली आहे. द कॉईल रोटेट्स ड्यू टू टॉर्क. आता ह्या कॉईलवरती आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, रेक्टँगल कॉईल जर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवली तर ती कॉईल त्यामध्ये करंट पास झाला तर ती कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते आणि टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळे ती कॉईल ट्विस्ट होते. इथं पण हे एन आणि एस हे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत. हे साईड व्ह्यू आहे, इथं टॉप व्ह्यू आहे, इथं नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. इथं हे हॉर्स शू शेप असे मॅग्नेट आहेत. हे रेडियल मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्स शू शेप मॅग्नेटिक पोल्स आहेत. याच्यामध्ये ही कॉईल पायवट केल्यामुळं ही कॉईल अशी ह्या इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला इक्वल आणि अपोजिट फोर्स ॲक्ट होऊन ती कॉईल ट्विस्ट होते टॉर्कमुळं. मग तो टॉर्क जे आहे त्याच्यावरती ॲक्ट झाला टॉर्क, तर आपण ऑलरेडी तो व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले. IAB साईन थिटा आहे, पण इथं मॅग्नेटिक फील्ड रेडियल असल्यामुळे 90 डिग्री येतं. साईन 91 आहे म्हणून इथं IAB आहे फॉर n नंबर ऑफ टर्न्स, म्हणून हे NIAB हे टॉर्क आहे. ह्या कॉईलवरती ॲक्ट होणार टॉर्क. ही कॉईल जेव्हा ट्विस्ट होईल त्यावेळी ह्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे NIAB हा टव आहे. वेअर A इज द एरिया ऑफ द कॉईल. आता ही जी रेक्टँगल कॉईल आहे कॉईलचा एरिया आहे, लेंथ L असते, ब्रेथ बी आहे, लेंथ इंटू ब्रेथ ही एरिया A आहे. आणि हे जे दोन स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आहेत ह्या दोन स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्सचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे B आहे. द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड n नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. ह्या नंबर ऑफ टर्न्सचे n नंबर ऑफ टर्न्स हे आपण वाउंड केलेले वायरचे ते n नंबर ऑफ टर्न्स n आहेत. I हा करंट आहे, ह्या वायरमधून पास होणारा करंट I आहे. आणखीन इथून हिचं रिडिंग येण्यासाठी हे मिरर अरेंजमेंट असते. अप्पर सस्पेन्शन आहे, हे आयर्न कोर्स आहे, स्टेशनरी असतं. मुव्हिंग कॉईल आहे. आणखीन हे टॉप व्ह्यू, हा साईड व्ह्यू आहे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा. Now this counter torque balances the magnetic torque so that the fixed steady current I in the coil produces a steady angular deflection phi. तर जेवढा जास्त करंट ह्या कॉईलमधनं पास होईल तेवढा ते जास्त टॉर्क एक्सपिरियन्स करतं. जेवढा जास्त टॉर्क एक्सपिरियन्स करेल तेवढी जास्त कॉईल ट्विस्ट होते. ट्विस्ट झाल्यामुळे जे अँगल डिस्क्राईब होतो तो फाय घेतला आपण. आणखीन हा डिफ्लेक्शन टॉर्क जे आहे ज्यावेळी आपण करंट बंद करू त्यावेळी मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामधली ही जी कॉईल आहे फोर्स एक्सपिरियन्स करत नाही, त्यामुळे त्याला
जे खाली पायवोटेडला जी स्प्रिंग लावलेली आहे त्या स्प्रिंगमुळं परत ते डिस्क जे आहे किंवा कॉईल जे आहे ही कॉईल ओरिजिनल पोझिशनला ब्रिंग बॅक होते. जेवढी ट्विस्ट झालेली आहे तेवढी परत ओरिजिनल पोझिशनला येते. त्यामुळे डिफ्लेक्शन टॉर्क जे आहे डिफ्लेक्शन टॉर्क आणि हा रिस्टोरिंग टॉर्क दोन्ही टॉर्क इक्वेट केले. हा डिफ्लेक्शन टॉर्क आहे NIAB. करंट बंद केल्यानंतर परत ती कॉईल जे आहे ओरिजिनल पोझिशनला येते स्प्रिंगमुळं. त्यामुळे ते रिस्टोरिंग टॉर्क जे आहे रिस्टोरिंग म्हणजे परत तिथं ओरिजिनल पोझिशनला स्टोअर झालेलं आहे तोच टॉर्क जे आहे टॉर्शनल कॉन्स्टंट K × phi अँगल हे दोन्ही टॉर्क इक्वेट केले. जेवढं डिफ्लेक्ट झालं कॉईल तेवढीच ओरिजिनल पोझिशनला कॉईल येते. त्यामुळे आपण दोन्ही टॉर्क हे डिफ्लेक्शन टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क हा रिस्टोरिंग टॉर्क आहे हा डिफ्लेक्शन टॉर्क इक्वेट केलेला आहे. टर्म्स रिअरेंज करून आपण phi = NAB/K × I. तर जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त phi, कारण नंबर ऑफ टर्न्स हे कॉन्स्टंट आहे त्या पर्टिक्युलर कॉईलसाठी. एरिया पर्टिक्युलर कॉईलचा कॉन्स्टंट असतो. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. K टॉर्शनल कॉन्स्टंट आहे. त्यामुळं phi प्रोपोर्शनल टू I. phi डिपेंड्स अपॉन I. जितका जास्त करंट फ्लो होईल तेवढं डिफ्लेक्शन जास्त होतं. हे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा करंट आणि फायचं इक्वेशन आहे. आता हेच आपण टोटल एंटायर एक्सप्लेनेशन जे आहे परत एकदा आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे हा मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा. तर ही मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरची ॲनिमेशनची क्लिप आहे. This is ABCD is the rectangular coil and current is flowing through this coil. See this current, and this yellow is this is spring, and this coil is a rectangle coil, copper coil. हे कॉपर कलरचं पहा, हे रेक्टँगल कॉईल आहे आणि हे दोन हॉर्स शू शेप मॅग्नेट आहेत N आणि S. हॉर्स शू शेप मॅग्नेटचं रिझन आहे युनिफॉर्म रेडियल मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्स शू शेप केलेलं आहे. त्याच्यामुळे याला युनिफॉर्मली रेडियल मॅग्नेटिक फील्ड मिळतं. करंट पास झाल्यानंतर ही कॉईल अशी ट्विस्ट होते, कारण ही रेक्टँगल कॉईल जे आहे ह्या रेक्टँगल कॉईलच्या दोन्ही साईडला इथं हे ॲरो दाखवलेत बघा. त्याच्यामध्ये इक्वल आणि अपोजिट जे फोर्सेस ॲक्ट होतात दोन वेगवेगळ्या पॉईंट्सना, त्यामुळं ती कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते. इथं दाखवलेलं पहा, टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळं हा करंट फ्लो होतो. ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे. ही डिस्क आहे. हे सॉफ्ट आयर्न कोर आहे. सॉफ्ट आयर्न हे फक्त मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढण्यासाठी ही इथं वापरलेलं आहे. आणि हे रेडियल मॅग्नेटिक फील्ड जे आहे अलॉंग द रेडियस जातं म्हणून आपण याला रेडियल मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. आणि रेडियल मॅग्नेटिक फील्डसाठी हे हॉर्स सेप केलेत. ही करंट असा पास झाल्यामुळं ह्यामध्ये ही कॉईल फोर्स एक्सपिरियन्स करते, टॉर्क एक्सपिरियन्स करते. आणि टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळं ही स्प्रिंग आहे. हे करंट इकडं इक्वल आणि अपोजिट फोर्स ॲक्ट होतो. इथं दाखवलेत हे फोर्स. त्यामुळे ही कॉईल ट्विस्ट होते. ट्विस्ट झाल्यानंतर हा याला अटॅच केलेला पॉईंटर जे आहे पॉईंटर रिडिंग दाखवतो. ज्यावेळी आपण करंट बंद करू त्यावेळी ही कॉईल फोर्स इथं हे दाखवलेलं फोर्स हे इकडे गेलो, हे पिंक दाखवलं, इकडे पिंक दाखवलं. हे फोर्स इक्वल आणि अपोजिट आहे, त्यामुळे टॉर्क एक्सपिरियन्स झाला आहे. परत ज्यावेळी करंट बंद करू त्यावेळी ही पोझिशनला ओरिजिनल पोझिशनला ही सेंटरला कॉईल येते. हे कारण ह्या स्प्रिंगमुळे इथं जी स्प्रिंग अटॅच केलेली आहे ह्या स्प्रिंगमुळं ही कॉईल परत त्या ओरिजिनल पोझिशनला येते सेंटरला झिरोला. त्यामुळं जेवढं करंटनं डिप्लेट केलं होतं डिफ्लेक्शन दॅट इज डिफ्लेक्शन टॉर्क हा परत जे ओरिजिनल पोझिशनला आलेलं आहे रिस्टोर करून तेवढा रिस्टोरिंग टॉर्क आहे. म्हणून आपण इथं डिफ्लेक्शन टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क इक्वेट केलेला आहे आणि त्यावरून आपण हे एक्सप्रेशन इथं फायचं कॅल्क्युलेट केलं आहे. दिस इज कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. कारण ह्यामध्ये ही कॉईल जी आहे ही कॉईल मूव्ह होते, मॅग्नेट फिक्स आहेत म्हणून याला मुव्हिंग कॉईल म्हणतात. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. नेक्स्ट पॉइंट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मॅग्निट्यूड कॅन बी डिफाइन्ड. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची मॅग्निट्यूड जी आहे ही मॅग्निट्यूड आपण म्यू इक्वल टू NIA, where N is the number of turns of the coil and I is the current passing through the coil and A is the area enclosed by each turn of the coil. तर म्यू हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, N नंबर ऑफ टर्न्स, I करंट, आणखीन A हा एरिया आहे कॉईलचा. टॉर्क रिस्पॉन्सिबल फॉर द रोटेशन ऑफ द कॉईल. तर आपण मॅग्नेटिक मोमेंट जे आहे हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क जे आहे हा टॉर्क टौ इक्वल टू MB sin थिटा, वेअर थिटा इज अँगल बिटवीन म्यू अँड B. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामधला अँगल थिटा असतो. हेच आपण जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर टौ बार इक्वल टू म्यू बार क्रॉस B बार. तर हा टॉर्क जे आहे हा टॉर्क बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ठेवल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क जे आहे हा टॉर्क आपण टौ बार इक्वल टू म्यू बार क्रॉस B बार असं देतो. टॉर्क ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल एक्झर्टेड बाय अन इलेक्ट्रिक फील्ड. जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ठेवल्यानंतर त्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटने एक्सपिरियन्स केला टॉर्क जे आहे तो
tau bar equal to p bar cross u bar असा येतो. हिअर p इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. p हे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, e हे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि टो हा टॉर्क आहे. द टू एक्सप्रेशन्स आर ॲनालॉगस टू इच अदर. आता हे दोन्ही जे एक्सप्रेशन्स आहेत, तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ठेवल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क टौ बार इक्वल टू पी बार क्रॉस ई बार येतो, आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ठेवल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क जे येतो टौ बार इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार इतका येतो. दिस इज अबाउट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट वन इज मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. तर आपण डायपोल जे हा डायपोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्यांना एक्सप्रेस केलेली पोटेन्शियल एनर्जी आहे, ही पोटेन्शियल एनर्जी आपण पाहायची आहे. अ मॅग्नेटिक डायपोल फ्रीली सस्पेंडेड इन अ मॅग्नेटिक फील्ड possesses magnetic potential energy because of its orientation in the field. तर बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ठेवला तर त्याच्या ओरिएंटेशनमुळं तो मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी पजेस करतो, त्याला मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी येते बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यामुळं. तर द पोटेन्शियल एनर्जी यू ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल पी बार इन अन इलेक्ट्रिक फील्ड ई बार इज गिवन बाय. जर आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्यानं पजेस केलेली एनर्जी आहे ती एनर्जी यू इक्वल टू मायनस पी बार डॉट ई बार म्हणजेच पी कॉस थिटा येते. सिमिलरली द पोटेन्शियल एनर्जी यू ऑफ मॅग्नेटिक डायपोल म्यू बार इन मॅग्नेटिक फील्ड पी बार इज गिवन बाय. जर आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पी बारमध्ये मॅग्नेटिक डायपोल ठेवला म्यू बार, तर त्यानं पजेस केले एनर्जी यू जे पोटेन्शियल एनर्जी यू इक्वल टू मायनस म्यू बार डॉट बी बार दॅट इज म्यू बी कॉस थिटा. आता यामध्ये आपण दोन स्पेशल केस केल्या. पहिली केस इफ थिटा इक्वल टू झिरो दॅट इज यू इक्वल टू मायनस म्यू बी कॉस झिरो दॅट इज कॉस झिरो इज वन हेन्स मायनस म्यू बी, अँड दिस इज द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ मॅग्नेटिक डायपोल इन अ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज व्हेन अँड आर पॅरलल टू इच अदर. तर दोन्ही जे हे आहेत हे एकमेकाला पॅरलल असतील म्यू आणि बी, तर त्यावेळी मिनिमम एनर्जी येते. सेकंड केस आहे इफ थिटा इक्वल टू 180 दॅट इज यू इक्वल टू मायनस म्यू बी कॉस 180 दॅट इज मायनस वन इंटू दिस मायनस बिकम्स प्लस दॅट इज म्यू बी, and this is the maximum potential energy of a magnetic dipole in a magnetic field that is when and are anti-parallel to each other. तर हे दोन्ही जे आहेत बी आणि म्यू हे दोन्ही जर अँटी पॅरलल असतील एकमेकाला तर त्यावेळी मॅक्झिमम एनर्जी येते. हे आपण डायग्राम सहाय्याने पाहूया. इथं पहा म्यू जे आणि बी जे दोन्हीची डायरेक्शन सेम असेल तर मिनिमम एनर्जी येते, आणि म्यू आणि बी जे ह्याची डायरेक्शन अपोजिट असेल तर अँगल 180 येतो, त्यामुळे हे पॉझिटिव्ह येतं म्हणून इथं मॅक्झिमम एनर्जी येते ह्याला. ज्यावेळी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मॅग्नेटिक मुवमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन दोन्ही पॅरलल असतील त्यावेळी मिनिमम एनर्जी असते त्याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी, आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड यांची डायरेक्शन अपोजिट असेल त्यावेळी मॅक्झिमम त्याच्यावरती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट वन इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट, and this is also known as Biot-Savart law. Now consider this diagram and corresponding equation of this. Here the magnetic field dB produced by current I in the length element dl at a distance r from conductor is. तर आपण करंट कॅरिंग कंडक्टर घेतला आहे. हा करंट कॅरिंग कंडक्टर डायग्राममध्ये पण आहे, ॲनिमेशनमध्ये पण आहे. हा करंट कॅरिंग कंडक्टरला आपण हे बॅटरी कनेक्ट केल्यानंतर त्यातून करंट पास होईल. त्यातून पास होणारा करंट जे हा आय घेतला आणि ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती आपण छोटीशी लेंथ डी एल कन्सिडर केली. हे दाखवले बघा, ही लेंथ डी एल आणि ही लेंथ इथं पण डी एल दाखवले आहे. आणि ह्या डी एल लेंथमधून जे करंट जाणार आहे आणि त्यामधून करंट गेल्यानंतर जे साईडला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ह्या इथून डी एल एलिमेंटपासून आपण पी पॉईंटला गेलो. तो पी पॉईंट आपण आर एवढ्या अंतरावरती घेतला. या पी पॉईंटला असणारा मॅग्नेटिक फील्ड आपण पाहायचा इथं. तर ह्या वायरमधून करंट चाललेला आहे. इथं डी एल एलिमेंट आपण कन्सिडर केला आहे. ह्या डी एल एलिमेंटमधून जो करंट गेला आहे त्यामुळे इथं जे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्या मॅग्नेटिक फील्डची त्या पी पॉईंटला व्हॅल्यू आपण चेक करायची आणि ती आहे सपोज डी बी. तर हा लाईन जॉईनिंग फ्रॉम दिस डी एल एलिमेंट टू पी पॉईंट अँड दिस लेंथ ऑफ डी एल एलिमेंट ह्याच्यामधला अँगल थिटा घेतला आपण हा. तर ते मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटचं डी बी जे आहे हे डी बी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल साईन थिटा आपण आर स्क्वेअर येतं. हा करंट आहे, डी एल ही लेंथ आहे एलिमेंटची. एंटायर करंटच्या ऐवजी आपण ही कंडक्टिंग वायरच्या ऐवजी
ऐवजी आपण छोटीशी DL एलिमेंट घेतले आहे. फक्त ह्या DL एलिमेंटमुळे असणारा करंट आपण इथं घेतोय. तर ही व्हॅल्यू अशी येते DB. यामध्ये थिटा हा जे आहे अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ DL बार अँड R बार. तर DL बार आणि R बार जे आहे यामधला अँगल आहे. म्यू नॉट इज द कॉल्ड परमिएबिलिटी कॉन्स्टंट, and this permeability constant is given by mu naught equal to 4 pi into 10⁻⁷ Tesla or meter per ampere, and approximately this is equal to value 1.26 into 10⁻⁶ Tesla or meter per ampere. The direction of B bar is directed by the cross product of DL bar cross R bar vectorially. तर DB बारची डायरेक्शन जे आहे DL बार आणि R बार ह्या दोन्ही डायरेक्शनला परपेंडिक्युलर असते, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. आणि आपण हे क्रॉसनं दाखवले बघा इथं हे मॅग्नेटिक फील्ड. क्रॉसचं मिनिंग हे पेपरला परपेंडिक्युलर आहे आणि गोईंग इनसाइड आहे. तर आपण हे जे इक्वेशन आहे हे आपण DBचं मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस P पॉईंट ड्यू टू DL एलिमेंट हे आपण व्हेक्टोरियल लिहिलं, वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर हे DB बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय I DL बार क्रॉस R बार अपॉन R क्यूब येतं. इथं R स्क्वेअरच्या ठिकाणी R क्यूब आलेलं आहे इथं आणि एक्स्ट्रा R आलेला आहे DL बार क्रॉस R बार. कारण DL बार क्रॉस R बार हे जे आहे I DL R साइन थिटा असं येतं. त्यामुळं क्रॉस प्रोडक्ट जे आहे यामध्ये DL बार क्रॉस R बार इन व्हेक्टोरियल फॉर्म DB बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय I DL बार क्रॉस R बार अपॉन R क्यूब. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस P पॉईंट ड्यू टू DL एलिमेंट. DL एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आहे P पॉईंटला इतकं येतं. आणि दिस इज द बायोट सावर्ट लॉ, ह्याला बायोट सावर्ट लॉ म्हणतात. आणखीन हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे P पॉईंटचं हे करंटवर डिपेंड आहे. करंट जितका जास्त तितकं मॅग्नेटिक फील्ड तर जास्त असतं. लेंथवर डिपेंड आहे, जेवढी ही लेंथ तुम्ही जास्त घ्याल तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त येतं. आणि डिस्टन्सवर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे हे अंतर जे आहे अंतर जेवढं आपण जास्त करू तेवढं मॅग्नेटिक फील्ड इथलं कमी होतं. दिस इज द बायोट सावर्ट लॉ. Now next point is application of this Biot-Savart law in current in a straight long wire. आता लॉंग वायरमधून करंट पास झाल्यानंतर त्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड होतं तयार, ते मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथं बायोट-सावर्ट लॉ यूज करायचा आहे. Now here let us consider length element DL situated at a distance R from the point P. आता ह्या डायग्राममध्ये बघा हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, यातून I हा करंट फ्लो होतोय आणि ह्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला आपण एक P पॉईंट घेतला. हा P पॉईंट जे आहे इथून ह्या वायरपासून R एवढ्या अंतरावरती आहे असं कन्सिडर केलं आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण हे कॅपिटल R घेतलं. तर ह्या P पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे ड्यू टू कंडक्टिंग वायर मधून करंट जे फ्लो होतोय I. त्या करंट फ्लो झाल्यामुळे जे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, ह्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जे आहे व्हॅल्यू P पॉईंटला आपण कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी द मॅग्नेटिक फील्ड DB बार प्रोड्युस्ड ॲट P ड्यू टू करंट एलिमेंट लेंथ एलिमेंट DL बिकम्स. आता हे जे एंटायर कंडक्टिंग वायर आहे ही आपण DL एलिमेंटपासून बनले असं जर इमॅजिन केली आणि त्यातला आपण एक DL एलिमेंट घेतला स्मॉल एलिमेंट, तर ह्या फक्त स्मॉल एलिमेंटमुळं ह्या P पॉईंटला असणारे मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड DB बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय I DL साइन थिटा अपॉन R स्क्वेअर, हे बायोट-सावर्ट लॉ आहे. तर द डायरेक्शन ऑफ दिस फील्ड इज सेम, हेन्स ॲडिंग बोथ द कंट्रीब्युशन्स अप्पर अँड लोअर द टोटल मॅग्नेटिक फील्ड B ॲट पॉईंट P. आता इथला जे DL एलिमेंट आहे ह्या DL एलिमेंट असणारा मॅग्नेटिक फील्ड P ला हे आपण कॅल्क्युलेट केलं. पुढचा DL एलिमेंट असं आपण जे इमॅजिन केलेले n नंबर ऑफ DL एलिमेंट आहेत, तर प्रत्येक DL एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड तर हे सेम आहे इक्वेशन. पण ह्या लाईनपासून अप्पर हाफला आणि लोअर हाफला जे आहेत हे मॅग्नेटिक फील्ड हे आपण ॲड केले. त्यामुळे B इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी, म्हणजे इथून आपण 0 पासून इन्फिनिटी ह्या साईडला गेलो आणि इथून पण 0 पासून इन्फिनिटी ह्या साईडला पण गेलो. त्यामुळे आपण 2 वेळा घेतलं इथं DB हे 2 टाइम्स. अप्पर हाफचं आणि लोअर हाफ जे आहे दोन्हीकडचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे मॅग्नेटिक फील्डचं हे कॉन्ट्रीब्युशन म्हणून 2 घेतलेलं आहे इथं. DB आपण DB इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं, ही व्हॅल्यू पुट केली पण इथं म्यू नॉट अपॉन 4 पाय I DL साइन थिटा अपॉन R स्क्वेअर. पण म्यू नॉट अपॉन 4 पाय कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशन बाहेर घेतलं. आणखीन R जे आहे इथं आपण हे जे राईट अँगल ट्रँगल आहे त्यामध्ये राईट अँगल ट्रँगलमध्ये स्मॉल R जे आहे आणि ही लेंथ L आहे, इकडं या वाईची लेंथ L आहे. हे राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस लॉ यूज केल्यानंतर आपलं स्मॉल आरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला हे R स्क्वेअर जे आहे L स्क्वेअर बाय L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, दोन्हीकडचं रूट घेतल्यानंतर R इज इक्वल टू अंडर रूट L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. आणि थिटा जे आपण हा थिटा घेतला तर इकडचं जे आहे हा पाय मायनस थिटा येतो अँगल, हा इकडचा पाय मायनस थिटा. मग पाय मायनस थिटा जे आहे याचं साईन ऑफ पाय मायनस थिटा घेतल्यानंतर हे अपोजिट साइडेड बाय हायपोटेनस म्हणजे R बाय R येतं.
पण आपण ऑलरेडी स्मॉल आरची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केली आहे, ही व्हॅल्यू पुट केली, त्यामुळे साईन थिटा जे आहे कॅपिटल आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आले अंडर रूट. ही व्हॅल्यू आपण पुट करायची इथं ह्यामध्ये साईन थिटामध्ये ह्या इक्वेशनमध्ये. नाव अगेन हिअर आपण ऑलरेडी प्रधान एकदा स्टेप इथं लिहून घेतलेले आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी डी बी, इथं आपण डी बीची व्हॅल्यू पुट केली. आणखी इन डायग्राममध्ये आर इक्वल टू अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आपण पाहिलेलं ऑलरेडी. परत आपण साईन थिटा पण आहे हे पण पाहिलेलं आहे. डायग्राममध्ये साईन थिटा आपण साईन पाय मायनस थिटा हे घेतल्यानंतर कॅपिटल आर बाय आर येतं, ही आरची व्हॅल्यू इथं पुट केलेलं आहे. इथं पण आपण ऑलरेडी प्रिव्हियस यामध्ये पाहिलेलं आहे बघा. आता इथं या इक्वेशनमध्ये आपण इथं साईन थिटाची व्हॅल्यू ही साईन थिटा व्हॅल्यू पुट केली. तर साईन थिटा हे इंटिग्रेशन बाकी सगळे टर्म्स सेम आहेत. म्यू नॉट आय हे तर 2/4 कॅन्सल केलं, इथं 2 आलेलं आहे. म्यू नॉट ॲज इट इज आहे, करंट हे बाहेर घेतलं आहे कॉन्स्टंट टर्म, तर 4 पाहिजे 2 पाय आलेला आहे. आणखीन आय डी एल जे आहे इथं पण हे जे साईन थिटा जे आहे साईन थिटाची व्हॅल्यू आपण इथं ह्याच्यावरून टाकले आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, इथं आहे आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि हे स्मॉल आरची व्हॅल्यू जे आहे ही स्मॉल आरची व्हॅल्यू आपण एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर येते, ह्या व्हॅल्यू पुट केल्या. स्मॉल आरची व्हॅल्यू इथं स्मॉल आर जे आहे इथं ऑलरेडी काढले व हे रूटमध्ये स्क्वेअर केल्यानंतर रूट निघून जातं. हे जे रूट आहे हे आपण रूटला हाफ लिहू शकतो, रेस्ट टू हाफ, आणि हे 1 प्लस हाफ 3/2 येतं, त्यामुळे एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर 3/2 आलेलं आहे. हे कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर लिहिलं आहे जे इंटिग्रेशनच्या, डी एल अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस्ट टू 3/2 इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. हे जर आपण सॉल्व केलं ह्याची व्हॅल्यू 1/r स्क्वेअर येते, आणि 1/r स्क्वेअरला एक आर कॅन्सल झालं, तर फायनल एक्सप्रेशन जे आहे म्यू नॉट आय बाय 2πr, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. दस द मॅग्नेटिक फील्ड बी ड्यू टू सेमी इन्फायनाईट स्टेट वायर इज. आता सेमी इन्फायनाईट म्हणजे हाफ वायर असेल तर इथलं पण 4 येतं, इथं म्यू नॉट आय बाय 4πr येतं. आणि पूर्ण इन्फायनाईट असेल तर वायर बी इक्वल टू इथं आहे बघा म्यू नॉट आय बाय 2πr येतं, आणि सेमी इन्फायनाईट असेल तर 4πr येतं. इथं हे इक्वेशन दोन्ही सेम आहेत. बी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला आपण पी पॉईंट जर घेतला तर पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड, तर हे फुल इन्फायनाईट वायरमुळं म्यू नॉट आय बाय 2πr येतं, आणि सेमी इन्फायनाईटमुळं म्यू नॉट आय बाय 2πr येतं. आर हे त्या पी पॉईंटपासून त्या स्टेट वायरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे स्टेट वायरपर्यंत. म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, आय हा करंट त्या वायरमधून फ्लो होणार आहे, बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हे सेमी इन्फायनाईट वायरसाठी आणि फुल इन्फायनाईट वायरसाठी इथं मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट केले आहेत स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला असणार मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटला. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.